नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील सहकारी बँकांची भूमिका या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले टीजेएसबी सहकारी बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश उतेकर यांना. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सतीश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. सतीश उतेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. टीजेएसबी बँकेमध्ये ते सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असून आज टीजेएसबी बँकेनं बँकिंग क्षेत्रामध्ये गगनभरारी घेतली आहे. निव्वळ नफा 100 कोटी आणि शाखांची संख्याही 100च्या वर असून त्यांनी शतकी बाजी मारली आहे. आज भारतीय अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांनी वेगळा असा ठसा उमटवलाय. त्यात टीजेएसबी बँकेनं बँकिंग क्षेत्रात अनेक पुरस्कार तर प्राप्त केलेच आहेत, मात्र सतीश सरांना बँकिंग फ्रंटियरने बेस्ट सीईओ पुरस्कारानं गौरवलंय. टीजेएसबी बँकेच्या यशाचा पासवर्ड आज आपण सतीश सरांकडूनच जाणून घेऊया. सतीश सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आपण बघतोय की आज बँकिंग क्षेत्राची व्याप्ती जी आहे ती हळूहळू दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. टेक्नॉलॉजी वाईज पण वाढत चालली आहे आणि त्याच्यामध्ये सहकारी बँकांनी देखील खूप गगनभरारी घेतली आहे, गरुड झेप घेतलेली आपण बघू शकतो. आणि त्याच्या सगळ्यात अगोदर म्हणजे टीजेएसबी बँकेने देखील खूप चांगलं असं स्वतःचं वेगळेपण जपून ठेवलेलं आहे. आज अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि खूप कौतुकास्पद अशा गोष्टी तुम्ही आज बँकिंग क्षेत्रामध्ये केल्यात, सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये खास करून. सगळ्यात अगोदर मला सांगा, अर्थकारणामध्ये बँकिंग क्षेत्राची जी आपण बघतो की ती भूमिका किती महत्त्वाची आहे आणि किती स्तरामध्ये ही खरं तर भूमिका आपण विस्तारित करू शकतो. आपण जर असं बघितलं तर कुठल्याही देशाच्या अर्थकारणामध्ये बँकिंग व्यवस्था ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते. बँकिंग असं म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेची ब्लड लाईन आहे. बँकिंग व्यवस्था आपण म्हणू की जी ज्याला आपण त्याचा मेजरमेंट जे जीडीपी मध्ये लावतो तो जीडीपीचा ग्रोथ वाढतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जर बँकिंग प्रणाली ही खूप सक्षम असेल तर त्या देशाची प्रगती चांगली होते. आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर आपली बँकिंग व्यवस्था ही अतिशय चांगल्या प्रकारे आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून जर आपण जो ध्यास घेतला होता की बँकिंग प्रणाली प्रत्येकापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे, तसं झालेलं नाहीये. आपल्याकडे बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेला एक समाजाचा मोठा घटक आहे आणि तो जो बँकिंग प्रणालीमध्ये येण्याची खूप आवश्यकता आहे. आणि त्यासाठी गेल्या कित्येक वर्षामध्ये जे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये आपण फायनान्शियल इन्क्लुजन हा जो असा एक महत्त्वाचा शब्द म्हटला जातो तर तो आता सध्या खूप चांगल्या प्रकारे या नवीन सरकारने चांगल्यापैकी त्याच्यामध्ये राबवलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट्स आणलेले आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवस्था ही जर अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय स्ट्रॉंग झाली तर आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा चांगल्यापैकी ह्या व्यवस्थेचा चांगला सहभाग होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात बँकिंग व्यवस्था खूप चांगली झालेलीच आहे, पण ती अजून उंचावण्याचा स्तर उंचावण्याची आता गरज आहे. आणि अर्थात ती तुमच्यासारखे अनेक आज मान्यवर आहेत की ते उंचावत असतातच. आणि टीजेएसबी बँकेने तर खूप मोठी गगनभरारी घेतलेली आहे. जवळपास निव्वळ 100 कोटींचा नफा खरं तर झालेला आहे. शतकी खरं तर बाजी मारलेलीच आहे. मात्र त्याचबरोबर सर, आज आपण बघतो की सहकारी बँकिंग क्षेत्राचं जाळं हे जे आहे ते महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इथपर्यंत पसरलेलं आहे. मात्र एकूणच ह्या वाटचालीबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? तुम्ही अगदी खरोखरच चांगला प्रश्न विचारलात की सहकारी क्षेत्राची जी प्रगती आहे ही फक्त ह्या 4 राज्यापुरती सीमित राहिलेली आहे. इतर राज्यामध्ये सहकारी बँका आहेत पण त्या खूप अगदी मोजक्या अशा सहकारी बँका आहेत. आपण जर बघितलं तर असं एक स्टॅटिस्टिक्स सांगितलं जातं की इंडियन बँकिंग सिस्टीममध्ये सहकारी बँकांचं शेअर हा साधारणतः 3.6% आहे. असं बघायला गेलं तर असं वाटेल की खूप कमी सहकारी बँकांचा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. पण जसं तुम्ही म्हणाला तसं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 76% सहकारी बँक आहेत आणि कर्नाटक, गोवा, गुजरात ह्या ह्याच्यामध्ये उरलेल्या बँकांचं जाळ आहे आणि अगदी नगण्य इतर राज्यांमध्ये आहे. जर आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर सहकारी बँका 76% सहकारी बँका ज्या आहेत त्याचं बँकिंग सेक्टरशी त्या स्टेट पुरतं जर रिलेशन लावायचं बघितलं तर ते साधारण 8 ते 10% होतं. म्हणजे याचाच अर्थ सहकारी बँका हा खूप अतिशय चांगला महत्त्वाचा रोल प्ले करत आहेत. आणि सहकारी बँकांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की त्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचू शकतात. अगदी खरं. आणि साध्या म्हणजे सामान्यतः सामान्य माणूस आहे की छोटा उद्योजक आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची त्या लोकल बँक ज्याला आपण म्हणू त्या लोकल बँकांची ती व्यवस्था आहे. बरोबर. त्यामुळे जर सहकारी बँकांचं जाळं अजून विस्तृत झालं आणि इतर राज्यांमध्येही जर पसरलं आणि ही व्यवस्था अजून जास्त चांगली प्रकारे राबवली गेली तर मला वाटतं जे सरकारचं
किंवा रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये समाजाचा पूर्णपणे समावेश व्हावा, सहकारी बँकांचा त्याच्यामध्ये खूप चांगला रोल प्ले होऊ शकतो, म्हणजे चांगला त्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो. बरोबर, म्हणजे थोडक्यात हे जाळं अजून पसरलं पाहिजे, सर्वदूर पसरलं पाहिजे आणि त्याचा फायदा खरंच आपल्यासारख्या लोकांना होणारच आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये देखील फायदा होऊ शकतो. पण त्याचबरोबर मगाशी तुम्ही एक उल्लेख केला, फायनान्शियल इन्क्लुजन हा एक बझवर्ड झालेला आहे आजच्या काळामध्ये, याबद्दल काय सांगाल? फायनान्शियल इन्क्लुजन मगाशी जसं म्हटलं की समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना बँकिंग सिस्टीममध्ये आपण आणलं पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं तर स्टॅटिस्टिक, अगदी मी करेक्शन असं सांगू शकत नाही, पण साधारणतः 30 ते 35% समाजाचा घटक हा बँकिंग क्षेत्रामध्ये नाहीये. म्हणजे आपण जर म्हटलं तर खेड्यापाड्यामध्ये अजूनही पैसे गाडग्या मटक्यामध्ये ठेवण्याची अजूनही प्रथा आहे. ती जर बँकिंग सिस्टीम मध्ये आली, आणि दुसरं असं आहे की बँकिंग सिस्टीम मध्ये आता बँकिंग पूर्णपणे बदलते जगामध्ये, टेक्नॉलॉजी हा त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे तुमची करन्सी कॅश ही तुमची इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये किंवा ज्याला म्हणून इलेक्ट्रॉनिक पर्समध्ये कन्वर्ट करण्याची गरज आहे. आणि तो जो इतर जे ठेवी आहेत त्याचं ठेवीमध्ये जर रूपांतर झालं तर मग तो सगळा पैसा तुमच्या अर्थव्यवस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला जाईल. म्हणजे तुमची इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये त्यांची गुंतवणूक होईल. असा बराचसा घटक आहे की ज्याला गुंतवणूक कशी करावी आणि कशात करावी ह्याची कल्पना नाहीये. त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजनचं जी मेन म्हणजे मुख्य उद्देश आहे ते तुम्ही आता जर बघितलं तर पंतप्रधान जनधन योजना आता जी आली होती, प्राईम मिनिस्टर जनधन योजनेमध्ये साधारणतः 15 कोटीच्या वरती लोकांची अकाउंट ओपन केली गेली. आणि अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे आधार संलग्न अकाउंट ओपन करून मग त्यांनी सोशल सिक्युरिटीच्या माध्यमातून पंतप्रधान बीमा योजना किंवा सुरक्षा योजना आणलेली आहे. तर ह्याच्यामुळे जो समाजाचा जो वंचित घटक आहे तो बँकिंग क्षेत्रामध्ये आला तर त्यांचा बँकिंग क्षेत्राला खूप चांगल्यापैकी फायदा होईल. आणि त्याच प्रकारे तुमची समाजाला एक सुरक्षितता देण्याची जी सिस्टीम आहे ती पण इम्प्रूव्ह होईल. सगळ्यात महत्त्वाचा फरक असा होईल की जे सबसिडीज आपण देतो ते त्या घटकापर्यंत पोहोचण्याची बँकिंग व्यवस्थे थ्रू, म्हणजे आता बँकिंगमध्ये अकाउंट ओपन केल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. आजपर्यंत एंड युजर पर्यंत ते पोहोचण्याची व्यवस्था अशी नव्हती. पण ह्या सगळ्या जर फायनान्शियल इन्क्लुजनच्या माध्यमातून ते होऊ शकतं, ज्याचा देशाला खूप मोठ्या प्रमाणात किंवा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फरक पडू शकतो. बरोबर आहे. पण ह्या सगळ्यामध्ये सहकारी बँकांची नेमकी काय भूमिका असते? आपण जर बघितलं तर सहकारी, आपण आपल्या देशाच्या बँकिंग सिस्टीमचा प्रणालीचा जर विचार केला तर आपल्याकडे नॅशनलाइज बँका आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँका, त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँका, न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँका, सहकारी बँका, रिजनल रूरल बँक्स, असं आपलं एक साधारणतः एक स्ट्रक्चर आहे. आता रिझर्व्ह बँकेने लेटेस्ट असं एक नवीन डिस्कशन पेपर जो आता दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी 4 स्तरांमध्ये आपली बँकिंग व्यवस्था पुढच्या डिकेडमध्ये असावी असं म्हटलेलं आहे. त्याच्यामधला पहिला होता ते युनिव्हर्सल बँकिंग. युनिव्हर्सल बँकिंग म्हणजे आपल्याकडे जगामध्ये जी एक साईज पाहिजे बँकिंगची तशा मोठ्या बँकांना, आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया खूप मोठी आहे पण त्याचाही आपला वर्ल्ड रँकिंगमध्ये 50वा नंबर लागतो. म्हणून जे कन्सॉलिडेशनची प्रोसेस आहे त्याचा एक आता विचार केला जातो, ज्यामुळे युनिव्हर्सल बँकिंग एक स्तर येईल. त्याच्यानंतर काही नॅशनलाइज बँका आणि ज्या प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँकाची खूप चांगली साईज झाली, पर्टिक्युलरली न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँका लाईक HDFC, ICICI असेल. आणि तिसरा जो स्तर येईल तो मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आणि ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक. आणि चौथा असेल तो अदर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, म्हणजे इतर नागरी सहकारी बँका आणि मग पेमेंट बँक, स्मॉल बँक्स, आता जे काही लायसन्सेस दिले जात आहेत तर ह्या येतील ज्या फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करतील. त्यामुळे अशा स्तरातून हे बँकिंग आपल्यापर्यंत म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजननी होईल. मला वाटते रिझर्व्ह बँकेने आणि आपले आता जे नवीन जे गव्हर्नर आहेत, म्हणजे आता जे सध्या गव्हर्नमेंट खूप अतिशय चांगल्या प्रकारे मला वाटते रेग्युलेशन पण चालू आहे आणि ह्या सगळ्या प्रणालीचा ते चांगल्या प्रकारे अभ्यास करून मला वाटते खूप चांगली उत्तम अशी सोय बँकिंगची आपल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होते. बरोबर आहे. आणि याची गरजच आहे आपल्या पूर्ण भारत देशाला. त्याचबरोबर आपण बघतो की आजकाल जरी सहकारी बँकांमध्ये अनेक लोकांचे अकाउंट्स त्यांनी ओपन केलेले आहेत, आज सहकारी बँकांचं खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मात्र जे आपण इतर बँकांचा विचार केला तर आज स्पीड बँकिंगचा जमाना आलेला आहे. आजची जी तरुण पिढी आहे त्यांना टेक्नॉलॉजीची फार आवड आहे. त्यांना जसं तुम्ही म्हणालात की जे कार्ड म्हणजे कन्वर्ट केलेले असतात, मनी कन्वर्ट करणं हे फार महत्त्वाचं झालंय. तर अशा वेळेस सहकारी बँकांची ह्यामध्ये कशी भूमिका असते? टेक्नॉलॉजी वाईज ते तेवढेच डेव्हलप आहेत का? पहिलं म्हणजे मला एक सांगू इच्छितो की सहकारी बँकांचं बँकिंग आणि इतर बँकांचं बँकिंग हे काही खूप वेगळं नाही. फक्त त्याचं एक समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांकडे पर्यंत पोहोचण्याचं स्किल आहे ते वेगवेगळं आहे.
आपण जो अगदी उत्तम चांगला असा एक प्रश्न विचारत की स्पीड बँकिंग. आता टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण बँकिंग करत असाल तर आपण कधी ब्रँचमध्ये जाण्याचा विचार नाही करणार. आपण मोबाईल बँकिंग कराल, इंटरनेट बँकिंग कराल. आपण ज्याला म्हणू की यंग जनरेशन किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ह्या जगाची जी काही आता वेगळी व्यवस्था निर्माण होते त्याला आपण असं म्हणू की डिजिटलायझेशनकडे ते चाललेलं आहे जग. तर डिजिटलायझेशन होणं हे बँकिंगला एक खूप मोठं चॅलेंज आहे आणि कॉम्पिटिशन आहे. सहकारी बँकांनी टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे करायला पाहिजे आणि सहकारी बँकांना जर ह्या स्पीडच्या युगामध्ये किंवा कॉम्पिटिशन युगामध्ये जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ह्या टेक्नॉलॉजीचा अतिशय चांगला उपयोग करायला पाहिजे. TJSB बँकेमध्ये आम्ही ह्याचा ध्यास गेली 10 वर्ष कंटिन्यूअस घेतला होता आणि टेक्नॉलॉजीच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही नवीन टेक्नॉलॉजी सातत्याने आणली. आमच्या बँकेनी चेकबुक इश्युअन्समुळे देशामध्ये पहिल्यांदा आणलं, कॅश ॲक्सेप्टन्स मशीन पहिल्यांदा आणलं आणि आता हे ATM किंवा इतर डिलिव्हरी चॅनल, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग हे आता एकदम कॉमन व्हायला लागले. त्यामुळे डिजिटलायझेशनच्या युगमध्ये जर आपण ते टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर ते करणं आमच्या सहकारी क्षेत्राला खूप महत्वाचं आहे. आणि रिझर्व्ह बँकेने आम्हाला तो एक रोडमॅप दिलेला आहे की कोर बँकिंग प्रणाली तुम्ही लवकरात लवकर राबवायला पाहिजे आणि मग त्याच्याप्रमाणे कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळवणं. म्हणजे इथे जर तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण देतो की पुण्यामध्ये मी काही पत्रकारांशी बोलत असताना त्या मुलाखतीमध्ये कारण सांगितलं मला TJSB बँकेबद्दल खूप चांगलं माहिती आहे म्हणून. तर मी त्यांना जस्ट विचारलं की कसं तुमचं कुठे अकाउंट आहे. ते म्हणाले आमचं ठाण्यामध्ये अकाउंट आहे. म्हटलं मग पुण्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर केलात का. त्यांनी सांगितलं की गरज नाही आहे म्हणे, ठाण्यामधलं अकाउंट मी पुण्यामध्ये ऑपरेट करू शकते किंवा मी कुठेही बाहेर गेले ते ऑपरेट करते. अशा प्रकारचं बँकिंग म्हणजे तुम्ही परदेशात गेलात तरी कुठे म्हणजे ब्रँच महत्वाची राहिली नाही तर कारण टेक्नॉलॉजीने तुम्ही त्यानंतर स्पीडचा जमाना आलाय. रात्री 12 वाजता 1 वाजता वाटलं तरी आपण बँकिंग करतो किंवा इथे बसल्या बसल्या मला वाटलं तर मी फंड ट्रान्सफर करू शकतो अशा ह्याच्यात. त्यामुळे सहकारी बँकाही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये सज्ज झालेले आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये उतरतात. आणि खरंच हे फार महत्वाचं आहे की सहकारी बँकांनी देखील टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगली खरं तर भरारी घेतलेली आहे आणि अर्थातच जे युग आहे आत्ताचं तरुणांना खरं तर डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आज खूप चांगलं काम करतायत आणि स्पीड बँकिंगमुळे लोक खूप जोडली जातात हे फार महत्वाचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण यशाचा पासवर्ड जाणून घेतोय ते सतीश सरांकडनं कारण की भारतीय अर्थव्यवस्थेतील सहकारी बँकांची भूमिका ते आज निभावतायत आणि त्या विषयावरच आज आपण चर्चा करतोय सतीश सरांशी. सतीश सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच तुम्ही जे बँकिंग क्षेत्रामध्ये सहकारी खास करून बँकिंग क्षेत्रामध्ये जे वाटचाल करतायत ती अतिशय खूपच वेगळी आहे आणि खरंच वाखाणण्याजोगी आहे. मात्र तुम्ही एक महत्वाचा उपक्रम राबवला आहे, एक प्रथा पाडली गेली 5 वर्ष ती म्हणजे 9 एप्रिलला ऑडिटेड बॅलन्स शीट सादर करायची. पण ह्याचा नेमका फायदा कोणाला होतो आणि कसा होतो त्याबद्दल सांगाल. प्रथमतः असं बघूया की आपण बॅलन्स शीट म्हणजे एक आर्थिक वर्ष संपल्यानंतर शेअर होल्डरच्या समोर आपण बॅलन्स शीट तुमचे ऑडिटेड रिझल्ट ठेवणे खूप गरजेचं असतं. साधारणतः हे ऑडिटेड रिझल्ट डिक्लेअर करण्याकरता पूर्वी साधारण 1.5 महिना वगैरे लागत होता. पण जेव्हा आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत तर आम्ही असा विचार केला की टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये बॅलन्स शीट तुम्ही दुसऱ्या दिवशी 24 तासांनी करू शकता कारण रोजच अपडेशन होत असतं. मॅन्युअलच्या यातनं आपण टेक्नॉलॉजीत आलो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा तुम्ही ऑडिट करून घेता आणि लोकांसमोर ठेवता जर तुम्ही लवकरात लवकर जर तो करू शकलात याचाच अर्थ तुमच्या वर्किंगमध्ये किंवा तुमच्या डिलिंग्समध्ये पारदर्शकता आहे, ट्रान्सपरन्सी आहे, कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायची गरज नाही आहे. आणि म्हणून मग आम्ही असा सगळ्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे आम्ही वर्किंग चालू केले. 5 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की 9 एप्रिलला आपण आपले ऑडिटेड बॅलन्स शीट लोकांच्या समोर ठेवायच्या. आणि मला वाटतं गेली 5 वर्ष सातत्याने बँकिंग क्षेत्रामध्ये TJSB बँक ही पहिली बँक आहे जी ऑडिटेड बॅलन्स शीट घेऊन येते. ह्याच्यामुळे डिपॉझिटरचा कॉन्फिडन्स वाढतो, इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचे येणारे रिझल्ट हे अतिशय पारदर्शक आणि ट्रान्सपरंट लोकांसमोर ठेवले जातात. आणि मग आम्ही लगेचच अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणजे शेअर होल्डरच्या समोर देऊन त्यांना त्यांचे डिव्हिडंड म्हणजे शेअर होल्डरचं जे व्हॅल्यू ॲडिशन जे आहे किंवा त्यांचा स्टेक वाढवणं आहे तो आम्ही करण्याचा विचार केला आहे. मला वाटतं ही प्रोफेशनलिझम
आणि खरंच ही प्रथा जी तुम्ही पाडलेली आहे ती अतिशय चांगली आणि उत्कृष्ट आहे, जसं तुम्ही आता सांगितलं तशी, आणि ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे अर्थातच जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी तर अगदीच योग्य असू शकते. त्याचबरोबर TDS आणि सहकारी बँका ह्यामध्ये अनेक लोकांमध्ये संभ्रम आपण बघू शकतो, आणि हा संभ्रम नेमका काय आहे त्याविषयी सांगा. TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. तुमचा जो इन्कम असेल त्यातनं जो TDS ॲक्टच्या निर्माण किंवा इन्कम टॅक्सचा जो ॲक्ट आहे त्याच्यामधनं तुमचा TDS म्हणजे टॅक्स हा सोर्सनी डिडक्ट झाला, जिथे तुमचा इन्कम जमा होतो. त्याच्याप्रमाणे सहकारी बँकांच्या इन्कम टॅक्सच्या सेक्शन 94 मध्ये जी काही प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजनप्रमाणे जे सहकारी बँकांचे शेअर होल्डर्स असतील किंवा मेंबर्स असतील तर त्यांना तो TDS एक्झम्प्टेड होता. त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते एक्झम्प्टेड होता. आता हा थोडासा इंटरप्रिटेशनचा थोडासा एक आपण असं म्हणूया की घोळ म्हणण्याविषयी किंवा इंटरप्रिटेशन प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करतो. तर इन्कम टॅक्समध्ये त्याची अशी काही जणांनी इंटरप्रिटेशन केली की शेअर होल्डर्सचाही TDS कापला गेला पाहिजे, आणि गेले 8-10 वर्षे चालू होतं, आणि हे फक्त शेअर होल्डरसाठीच मर्यादित आहे, इतर डिपॉझिटरसाठी नाहीये. ह्या फायनान्स बिलमध्ये अतिशय क्लॅरिटीनी अर्थमंत्र्यांनी मांडलेलं आहे की TDS हा शेअर होल्डर्सचाही कापला जाईल. आणि त्याची त्यांनी ज्याला म्हणून एक्सप्लेनेटरी नोट जी फायनान्स बिलमध्ये दिली ती खूप चांगली आहे. म्हणजे गेल्या साधारणतः महिन्याभरापूर्वी एक 5 मंडळांचं आमचे शिष्टमंडळ गेलो होतं, मी त्याच्यामध्ये होता. मी अर्थमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की ह्या अशा इंटरप्रिटेशन मुळे होते आणि त्याच्यामुळे क्लॅरिटीची खूप गरज आहे. त्यामुळे शेअर होल्डर्सना फक्त आता TDS लागू झाला, ह्याचा कुठल्याही प्रकारचा डिपॉझिटरला फरक पडत नाहीये, कारण तुम्हाला इन्कम आलं तर इन्कम टॅक्स भरायचंच आहे, आणि तो इन्कम टॅक्स शेअर होल्डर्स असला काय आणि डिपॉझिटर असला तो भरण्याचंच आहे. आमच्या बँकेचं उदाहरण घेतलं तुम्ही तर आमचे साधारणतः 10 लाख डिपॉझिटर्स आहेत, 10 लाख कस्टमर्स आहेत, आणि शेअर होल्डर्स आमचे साधारणतः 45 ते 50 हजार आहेत. त्यामुळे फक्त 45-50 हजारच्या TDSचा विषय त्यांच्याशीच निगडीत आहे. पण TDS साठी त्यांना ते जर इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येत नसेल तर 15G आणि 15H हे फॉर्म जर तुम्ही भरून दिले तर तरी TDS लागत नाही. त्यामुळे हा थोडी संभ्रमावस्था लोकांमध्ये निर्माण झाली होती, पण मला वाटतं आता त्याचा कुठलाही लोकांच्या मनामध्ये संदेह असू नये. आणि आता जे काही लोक प्रेक्षक बघतायत टीव्ही, तर नक्कीच त्यांनाही ही जर संभ्रम अवस्था असेल तर ती देखील आता दूर झाली असेल, कारण की तुम्ही स्वतः याबद्दल आपला संभ्रम दूर केलेला आहे. आपण अजून एक छोटासा ब्रेक घेऊ, आणि ब्रेक नंतर अजून मला तुमच्या एकूणच TJSBच्या वाटचालीबद्दल जाणून घ्यायचे, नव्या भविष्यातल्या योजनांबद्दलही जाणून घ्यायचे, पण एका ब्रेक नंतर. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय भारतीय अर्थव्यवस्थेतील सहकारी बँकांची भूमिका या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सतीश उतेकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सतीश सर, आपण बघतो की सहकारी क्षेत्रामध्ये आता गेल्या काही वर्षांमध्ये खाजगीकरणाचे वारे वाहू लागलेत, त्यावरती तुमचं काय मत आहे एकूणच? मी मगाशी जसं सांगितलं की जो डिस्कशन पेपर आता रिझर्व्ह बँकेने आणला 4 स्तरावरती बँकिंग करायचं, त्याच्यामध्ये सहकारी बँकांमध्ये काही बँका ह्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. त्यांचा साईज 10,000, 15,000, 40,000 पर्यंत गेलेलं आहे. आणि मग अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर सहकारी बँक म्हणजे बँकिंग तेच करायचं आहे, फक्त मग आता जे तुम्हाला नवीन नियम जे निकष लागतात, ज्याच्यामध्ये बजेल 2चा नियम आहे, त्याच्यामध्ये कॅपिटल ॲडिक्वेसीचा नियम आहे, त्या कॅपिटल ॲडिक्वेसीजमध्ये तुम्हाला कॅपिटल रेज करावं लागतं, आणि सहकारी बँकांना सेकंडरी मार्केट किंवा हा रूट नाहीये. तर त्या बँकांना जर ह्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर त्यांना कॅपिटल वाढवण्याची खूप गरज आहे. त्यासाठी आता रिझर्व्ह बँकेने जी कमिटी केली त्याच्यामध्ये हा स्कोपमध्ये दिलेला आहे की अशा बँकांना आपण प्रायव्हेटायझेशनचा रूट जर दिला तर प्रायव्हेट झाल्यावर मग त्यांचं कॅपिटल म्हणजे वाढण्याची जी शक्यता आहे किंवा दुसरा रूट त्यांना मिळू शकतो, आणि मग त्यांना इतर बिझनेस करण्याकरता जी काही लिमिटेशन्स येतात ती लिमिटेशन्स येणार नाही, आणि मग त्या बँका अजून जास्त सक्षम होतील. त्यामुळे खाजगीकरणावरती आता डिबेट चालू आहे, पण तुम्ही खाजगी बँका झाल्यानंतरही तुम्ही सहकारी क्षेत्रामध्ये जे काम करतात तेच काम त्या स्तरामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे मग त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊ शकतो, फक्त खाजगीकरणाच्या माध्यमातून जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि आपला शेवटी मध्यम वर्गाचा देश आहे, त्यामुळे आम्हाला खाजगीकरणामध्ये गेलं तरी खूप मोठा रोल प्ले करण्यासारखा आहे. नक्कीच, म्हणजे खाजगीकरण झालं तरी त्याचा फायदा खरं तर होऊ शकतो सर्वसामान्यांना पण आणि बँकिंग क्षेत्राला देखील अर्थातच. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आज महाराष्ट्रात सहकारी बँकांमध्ये TJSB 5व्या क्रमांकावर आहे.
अतिशय उत्कृष्ट खरं तर काम करताय, गेली अनेक वर्ष चांगली भूमिका तुम्ही बजावताय. मला सांगा की पुढे भविष्यातील TJSBच्या काही योजना आहेत का आणि त्या कोणत्या आहेत? साधारणतः आमचं आता 111 ब्रांचेस आमच्या आहेत. आम्ही महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक इथे आहोत आणि आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली इथे ब्रांच ओपन करण्याचा विचार आहे आमचा. शाखा विस्तार होईल आणि त्याच प्रकारे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा 12,000 कोटीचा बिझनेस हा साधारणतः या 2 वर्षाच्या काळामध्ये तो 20,000 कोटीपर्यंत जाईल असा आमचा मानस आहे. पण हे करत असताना कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि समाजाच्या ज्या आमच्याकडे बँकिंग करते येतील त्यांचं सॅटिस्फॅक्शन, त्यांचं आत्मविश्वास ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. आणि त्यामुळे अद्ययावत टेक्नॉलॉजीच्या स्वरूपातून डिजिटलायझेशन बँकिंग, डिजिटल बँकिंग देणं आणि ते देत असताना कस्टमरला बँकेबद्दलचा असलेला विश्वास हा चांगला ठेवण्याकरता आमच्या ज्या फायनान्शियल पॅरामीटर्स आहेत त्या अतिशय स्ट्रॉंग ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते आता या काळामध्ये आमच्या ह्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलं अतिशय स्ट्रॉंग अशा पॅरामीटर्स घेऊन आम्ही आलो. आणि मला वाटतं 9 एप्रिल ला रिझल्ट डिक्लेअर करणं हा जो आमचा एक उपक्रम आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्याची सांगड चांगल्यापैकी घालू शकतो. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये TJSB अजून लोकांना चांगली सेवा देण्याकरता कटिबद्ध आहे. नक्कीच. आणि TJSB नेहमीच चांगली सेवा देत आली आणि पुढेही भविष्यात चांगली सेवा देणार आहे. तुमच्या 111 आता ब्रँचेस असतील तर अजून त्या वाढतील आणि अर्थातच दिल्ली काय किंवा अजून बाहेर पण त्या TJSBच्या ब्रँचेस व्हाव्यात अशा प्रत्येकाची इच्छा असेल. नक्कीच सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आणि यशाचा पासवर्ड तुमच्या TJSB बँकेबद्दल सांगितलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.